जोपर्यंत सरकार कर्जमाफीच्या शासन निर्णयातल्या जाचकाठी मागे घेत नाही आणि सरसगट 2 लाखापर्यंत कर्जमाफी करत नाही तोपर्यंत सरकार सोबत कुठलीही चर्चा करणार नाही, अशी भूमिका आंदोलक श्री रोहित पवार यांनी घेतलेली आहे। आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी त्यांना जे चर्चेचं निमंत्रण दिलं होतं, त्यांनी जे सांगितलं होतं की तुम्ही या, मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो, तर रोहित पवार यांनी सांगितलंय कसलीही चर्चा करणार नाही, जाचकाठी मागे घ्या, आम्ही घरी निघून जाऊ, शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची सरसगट कर्जमाफी करा। आता हे जे आंदोलन चालू आहे निर्णायक टप्प्यावर आहे। आपल्याला माहिती आहे मान्सून आता रेंगाळलेला आहे, परंतु अशा याच्यामध्ये गरज आहे ती शेतकऱ्यांनी साथ देण्याची। आता मी सुद्धा ते बघतो आहे, काही अति महत्वाचे 1-2 कामं होते मी ते कालपर्यंत निपटून घेतले आहेत। आता थोड्या वेळात हा व्हिडिओ झाल्यानंतर तासाभराच्या आत मी आमच्या बुलढाणा जिल्ह्यातून सिंदखेड राजा तालुक्यातून आपला बहुजनांचा पांडुरंग, आपला शेतकऱ्यांचा पांडुरंग असलेल्या विठोबाच्या पंढरपूरमध्ये आम्ही सगळे येतो आहोत। आम्ही निघतो आहोत, येताना शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांचा प्रचार प्रसार करत सुद्धा मी येतो आहे। त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे, रोहित दादांना साथ दिली पाहिजे। आणि आता काही लोक म्हणतात तो एक त्यांच्या राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचा एक नेता हसन मुश्रीफ नावाचा म्हटला की रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे। अरे रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची तर घेऊ द्या ना, चांगली गोष्ट आहे ना। एक रिझल्ट ओरिएंटेड असलेला अजितदादा नावाचा माणूस, एक कामाचा माणूस, त्याची जागा जर त्याचाच पुतण्या घ्यायला जात असेल तर तुमच्या का पोटात दुखतंय? चांगली गोष्ट आहे, घेऊ दे त्यांना त्यांची जागा। अरे शेतकऱ्यांसाठी जो कोणी पुढे येईल, जो कोणी आंदोलन करेल त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे। आज मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे शेतकरी पाठिंबा देताना दिसत आहेत। माझे आव्हान आहे की मी सुद्धा आजपासून ते आंदोलन मोडेपर्यंत पंढरपूरमध्ये असणार आहे। आता त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाठिंबा दिलेला आहे, ते लवकरच भेटायला जाणार आहेत। आपले शशिकांत शिंदे त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे, त्यांनी भेट दिलेली आहे। काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। शेतकरी नेते अजितदादा नवले यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली आणि एक अभ्यासपूर्ण भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी, अनेक वारकरी संप्रदायातली मंडळी, अनेक हरिभक्त परायण महाराज त्या ठिकाणी भेट देत आहेत। अनेक संघटना, अनेक पक्ष हे त्या आंदोलनासाठी पाठिंबा देत आहेत। त्याच्यामध्ये आपण सुद्धा प्रवीणदादा गायकवाड असतील, सलील देशमुख असतील, निलेश लंकेंनी जी भूमिका घेतली की सरकारनं जर का हे करायचा प्रयत्न केला, चिघळवायचा प्रयत्न केला तर गुरं ढोरं सुद्धा आम्ही घेऊन येऊ। त्याच्यामुळे सरकारनं काय जे करायचं ते लवकर करावं। शेतकऱ्यांना या मुख्यमंत्र्यांनी गृहीत धरणं चाललेलं आहे, त्याला माहिती आहे या शेतकऱ्यासाठी लढणारं कोणी नाहीये। रोहित दादा पुढे झालेत, त्याच्यामुळे हे जे सरकारनं आपल्याला गृहीत धरलंय हे आपल्याला आता त्यांचं गृहीत धरणं बाजूला सारून आपले प्रश्न गांभीर्यानं सरकारला घ्यायला भाग पाडायचे आहेत, आपल्यावरचा अन्याय दूर करून घ्यायचा आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं ताकदीनं आपण या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे। त्याच्यानंतर ही कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुली योजना आहे। रोहित पवारांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य जर झाल्या तर ती खऱ्या अर्थानं कर्जमाफी योजना असणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जयंत पाटील साहेबांना सुद्धा मी आवाहन करतो की मतभेद असतील थोडेफार, मनभेद तुमच्यात नाहीयेत, तुमच्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे, युवा आमदार आहे, आपण मोठेपण दाखवून त्या ठिकाणी यावं आणि हत्तीचं बळ या आंदोलनाला आपण द्यावं। शेतकरी नेत्यांना सुद्धा महाराष्ट्रभरातल्या मी आवाहन करतो की त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यावं, हे आंदोलन मोठं करावं आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, विशेष करून त्याच्यामध्ये एक पीक विम्याची ट्रिगरवाली मागणी आहे तर ती सुद्धा मान्य झाली पाहिजे। या सगळ्यांसाठी मी सुद्धा येतोय, कारण घरी बसून चालणार नाही, सगळ्यांनी आलं पाहिजे। मी सुद्धा येतोय, आपण सुद्धा मोठ्या संख्येने या। धन्यवाद, भेटूयात पंढरपुरात।